आणि आता पालकांना सावध करणारी आमची साम टीव्हीची एक्सक्लुझिव्ह बातमी आपण पाहणार आहोत। पुण्यामध्ये 50 शाळा बोगस असल्याचं समोर आलंय। जिल्हा परिषदेने 50 शाळांची यादी जाहीर केली आहे। 50 शाळांची यादी साम टीव्हीच्या हाती लागली आहे। यामध्ये पुणे, पिंपरी चिंचवड शहर आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शाळांचा समावेश आहे। नोटीस बजावल्यानंतर सुद्धा शाळा सुरू राहिल्या तर प्रत्येक शाळेला प्रत्येकी 1 लाख रुपयांचा दंड आकारला जाणार आहे। जिल्हा परिषदेने तुमच्या मुलांना अनधिकृत शाळेमध्ये प्रवेश पाठवू नका असं आवाहन पालकांना केलेलं आहे। आज रोजी पुणे जिल्ह्यामध्ये शिक्षण विभागाच्या माध्यमातून सर्वेक्षणाअंती 49 शाळा, ज्यामध्ये 45 शाळा या कुठलीही मान्यता असलेल्या नाही आहेत आणि 4 शाळा ज्या आहेत या मान्यता असलेल्या आहेत, परंतु ज्या ठिकाणी त्या भरणं आवश्यक आहे त्याच्या व्यतिरिक्त इतर जागी भरलेल्या आहेत। जर शाळा बंद झाल्या नाही तर त्या दिवसापासून त्यांना प्रत्येकी 1 लाख रुपयाचा दंड, त्यानंतर प्रतिदिन 10,000 रुपयाचा दंड आणि या उपरही त्या बंद झाल्या नाही तर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे।